इथे कढई पनीरसाठी 2 मिडियम आकाराच्या शिमला मिरची, 2 कांदे आपण क्यूब आकाराचे कट करून थोडे 1-2 मिनिटांसाठी फ्राय करणार आहे. मोठे कांदे थोडेसे भाजून घेतले, 1 इंच आल्याचा तुकडा, लसणाच्या 10-12 पाकळ्या, 2 मोठे टमॅटो, 2 हिरव्या मिरच्या. येथे मी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे. इथे तेल छान गरम झालेले आहे. दालचिनीचे 1 तुकडा, शहाजिरे, चक्री फूल, तेजपत्ता, वाटणमध्ये कांदा, लसूण, टमॅटो, हिरवी मिरची, अद्रकचं वाटण आपण इथे छान भाजून घेणार आहे. काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, मीठ, धना पावडर, मसाला मिक्स करून घेतलेला आहे. 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेला आहे. तेल सुटल्यानंतर गरम पाणी टाकणार आहे. गरम पाण्यामुळे कलरही छान येतो. पनीर येथे क्यूब साईजचे कट करून घेतलेले. पनीरला छान उकळी आलेली आहे. कांदा टाकणार आहे. शिमला मिरची 1 मिनिट इथे मिक्स करून घेणार आहे. 1 उकळी आल्यानंतर यामध्ये पनीर टाकणार आहे. पनीर येथे मी छान मिक्स करून घेणार आहे. कमी वेळात कमी साहित्यामध्ये येथे कढई पनीर छान तयार होतं.